जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 79. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते. सरावी सरा त्या भरा दुर्भराते करानी करा त्या खरा मत्सराते. श्रीराम. मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिताही नसाहे. श्रीराम. बहु नाम या रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे. श्रीराम. जेने जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो. बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वास तेथे. श्रीराम. विठोणे शिरी वाहिला देव राणा तया अंतरी ध्यास रे त्यासी नेना. जीवाला निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. भजा राम विश्राम योगेश्वरांचा जपूने मिला नेम गौरी हराचा. स्वये निभवी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवू निराहे. तया विनतोषी न संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी. श्रीराम. मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टदारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. श्रीराम. बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्रीराम. जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीराम. नये रामवाणी तया थोर हाणी जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी.
हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. श्रीराम नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम अति आदरे सर्वही नाम घोषे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम दशक 8वा, समास 9वा, सिद्धलक्षण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखित. अंतरस्थिती बाणता संत, लक्षणे कैसी. श्रीराम झाले आत्मज्ञान वरवे, हे कैसे निपा जाणावे. म्हणोनी बोलिली स्वभावे, साधू लक्षणे. श्रीराम ऐक सिद्धांचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जाण. तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही. श्रीराम स्वरूप होऊन राहिजे, तया नाव सिद्ध बोलिजे. सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण. श्रीराम वेदशास्त्री जे प्रसिद्ध, सस्वरूप स्वतसिद्ध. तयासीच बोलिजे सिद्ध, अन्यथा नगडे. श्रीराम तथापि बोलो काही एक, साधकास कळाया विवेक. सिद्ध लक्षणाचे कौतुक, ते हे ऐसे असे. श्रीराम अंतरस्थित स्वरूप झाली, पुढे काया कैसी वर्तली. जैसी स्वप्नीची नाथिली, स्वप्नरचना. श्रीराम तथापि सिद्धांचे लक्षण, काही करू निरूपण. जेने बाणे अंतरखुण परमार्थाची. श्रीराम सदा स्वरूपानुसंधान, हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असून आपण जना वेगळा. श्रीराम स्वरूपी दृष्टी पडता, तुटून गेली संसार चिंता. पुढे लागली ममता निरूपणाची. श्रीराम हे साधकाचे लक्षण, परिसिद्धा अंगी असे जाण. सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये. श्रीराम बाह्य साधकाचे परी, आणि स्वरूपाकार अंतरी. सिद्ध लक्षण ते चतुरी, जाणीजे ऐसे. श्रीराम संदेहरहित साधन, तेची सिद्धांचे लक्षण. अंतर्बाह्य समाधान, चळेना ऐसे. श्रीराम अचळ झाली अंतरस्थिती, तेथे चळनास कैची गती. स्वरूपी लागता वृत्ती, स्वरूपची झाली. श्रीराम मग तो चळताच अचळ, चंचळपणे निश्चळ. निश्चळ असोन चंचळ देह त्याचा. श्रीराम स्वरूपी स्वरूपची झाला, मग तो पडोणीच राहिला. अथवा उठोणी पळाला तरी चळेना. श्रीराम येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती. अंतर लागले भगवंती, तोची साधू. श्रीराम बाह्य बल तैसे असावे, परी अंतर स्वरूपी लागावे. लक्षणे दिसती स्वभावे, साधू अंगी. श्रीराम राजी बैसता अवलीळा, अंगी बाणे राजकडा. स्वरूपी लागता जिव्हाळा, लक्षणे बाणती. श्रीराम एरवी अभ्यास करिता, हातान चढती सर्वथा. स्वरूपी राहावे तत्वता, स्वरूप होऊणी. श्रीराम अभ्यासाचा मुकुटमणी, वृत्ती राहावी निर्गुणी. संत संगे निरूपणी, स्थिती बाणे. श्रीराम ऐसी लक्षणे बरवी, स्वरूपाकारे अभ्यासावी. स्वरूप सोडिता गोसावी, भांबावती. श्रीराम आता असो हे बोलणे, ऐका साधूची लक्षणे. जेने समाधान बाणे, साधका अंगी. श्रीराम स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना. म्हणून या साधूजना कामची नाही. श्रीराम कल्पिला विषयो हातीचा जावा, तेने गुणे क्रोध यावा. साधूजनाचा अक्षय ठेवा, जाणार नाही. श्रीराम म्हणून ते क्रोधरहित, जाणती स्वरूप संत. नासिवंत हे पदार्थ सांडुनिया. श्रीराम जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी. क्रोधरहित सचराचरी, साधुजन वर्तती. श्रीराम आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद. या कारणे वादविवाद तुटून गेला. श्रीराम साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार. आपला आपण मत्सर, कोणावरी करावा. श्रीराम साधू वस्तू अनायासे, या कारणे मत्सर नसे. मदमत्सराचे पिसे, साधूसी नाही. श्रीराम साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैचा असेल दंभ. जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. श्रीराम जेने दृश्य केले विसंच, तयास कैचा हो प्रपंच. या कारणे निष्प्रपंच, साधू जाणावा. श्रीराम अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूती कहा जोजार. मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. श्रीराम
या कारणे लोभनसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी श्रीराम आपुला आपण आगवा स्वार्थ कोणाचा करावा म्हणून साधू तो जाणावा शोकरहित श्रीराम दृश्य सांडून नासिवंत स्वरूप सेविले शाश्वत या कारणे शोकरहित साधू जाणावा श्रीराम शोके दुखवावी वृत्ती तरी ते जाहली निवृत्ती म्हणून साधू आदिअंती शोकरहित श्रीराम मोहे जळंबावे म्हण तरी ते जाहले उन्मण या कारणे साधूजन मोहातीत श्रीराम साधू वस्तू अद्वय तेथे कैसे वाटेल भये परब्रह्म ते निर्भय तोची साधू श्रीराम या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत सकळा समांडेल अंत साधू अनंत रूपी श्रीराम सत्यस्वरूपे अमर झाला भय कैसे वाटेल त्याला सत्यस्वरूपे अमर झाला भय कैसे वाटेल त्याला या कारणे साधूजनाला भयेची नाही श्रीराम जेथे नाही द्वंद्वभेद आपला आपण अभेद तेथे कैसा उठेल खेद देहबुद्धीचा श्रीराम बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेईना या कारणे साधूजना खेदची नाही श्रीराम आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही श्रीराम साधू आपणची एक तेथे कैचा दुःख शोक दुजे विण अविवेक येणार नाही श्रीराम आशा धरिता परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची म्हणून नैराशता साधूची ओळखण श्रीराम मृदपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही श्रीराम स्वरूपाचा संयोगी स्वरूपची झाला योगी या कारणे वीतरागी निरंतर श्रीराम स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम स्वरूपी लागता बुद्धी तुट्यावगी उपाधी या कारणे निरोपाधी साधूजन श्रीराम साधू स्वरूपीच राहे तेथे संगची न साहे म्हणून साधू तो न पाहे मानापमान श्रीराम अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष ओढू जाणती कै पक्ष परमार्थाचा श्रीराम स्वरूपीण साहे म्हणून साधू तो निर्मळ साधू स्वरूपची केवळ म्हणून या श्रीराम सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेची जाणीजे मुख्य मर्म साधू लक्षणाचे श्रीराम धरिता साधूची संगती आपशाच लागे स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे अंगी श्रीराम ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वरूपी राहणे निरंतर श्रीराम निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होई जे तत्वता मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही श्रीराम स्वरूपी राहिल्यामती अवगुण अवघेची सांडती परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे श्रीराम सकळ सृष्टीचा ठाई अनुभव एकची नाही तो बोलीजेल सर्वही पुढीले समासी श्रीराम कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती रामदास म्हणे श्रोती अवधान देणे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षणनाम समास नववा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ जनाचे अनुभव पुसता कळह उठला अवचिता हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा श्रीराम एक म्हणती हा संसारू एक करिता पाविजे पैल पारू आपला नव्हे की जोजारू जीवदेवाचे श्रीराम एक म्हणती हेनकडे लोभ येऊन अंगी जडे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची श्रीराम एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे काही दान पुण्य करावे सद्गती कारणे श्रीराम एक म्हणती संसार खोटा वैराग्य घ्यावा देशवटा येणे स्वर्गलोकीच्या वाटा मोकळ्या होती श्रीराम एक म्हणती कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे आपुले आश्रमी असावे आश्रमधर्म करुणी श्रीराम एक म्हणती कैसा धर्म अवघा हो तसे अधर्म ए संसारी नाना कर्म करणे लागे श्रीराम एक म्हणती बहुतापरी वासना असावी बरी येणेची तरी जे संसारी अनायासे श्रीराम एक म्हणती कारण भाव भावेची पाविजे देव हे रहे अवघेची वाव गथा गोवी श्रीराम एक म्हणते वडिले जीवी अवघी देवची मानावी माये बापे पूजित जावी एका भावे श्रीराम एक म्हणती देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन माये बाप नारायण विश्वजनाचा श्रीराम एक म्हणती शास्त्र पाहावे तेथे निरूपिले देवे तेने प्रमाणेची जावे परलोकासी श्रीराम एक म्हणती आहोजना शास्त्र पाहता पुरवेणा या कारणे साधूजना शरण जावे श्रीराम
एक म्हणती सांडा गोठी वायाची करिता चावटी सर्वास कारण पोटी भूतदया असावी श्रीराम एक म्हणती एकची बरवे आपुल्या आचारे असावे अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे श्रीराम एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल नाही तरी भुली पडेल अंतकाळी श्रीराम एक म्हणती जिता असावे तवची सार्थक करावे एक म्हणती फिरावे तीर्थाटन श्रीराम एक म्हणती हे अटाटी पाणी पाषाणाची भेटी चुबकुळ्या मारिता हिंपुटी कासावी सवावे श्रीराम एक म्हणती सांडी वाचाळी अगाध महिमा भूमंडळी दर्शन मात्रे होय होळी महापातकांची श्रीराम एक म्हणती तीर्थस्वावे कारण मन आवरावे एक म्हणती कीर्तन करावे सावकास श्रीराम एक म्हणती योग बरवा मुख्य तोची आधी साधावा देहो अमरची करावा अकस्मात श्रीराम एक म्हणती ऐसे काय काळवंचना करू नये एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची श्रीराम एक म्हणती ज्ञान बरवे एक म्हणती साधन करावे एक म्हणती मुक्त असावे निरंतर श्रीराम एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा एक म्हणती रे मोकळा मार्ग अमुचा श्रीराम एक म्हणती हे विशेष करू नये निंदा द्वेष एक म्हणती सावकास दुष्ट संग त्यागावा श्रीराम एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे तेने तत्काळची पावावे मोक्षपद श्रीराम एक म्हणती सांडा गोटी आधी पाहिजे ते रोटी मग करावी चाऊटी सावकास श्रीराम एक म्हणती पाऊस असावा मग सकळ योग बरवा कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे श्रीराम एक म्हणती तपोनिधी होता बोळती सकळ सिद्धी एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे श्रीराम एक म्हणती आगम पहावा वेताळ प्रसन्न करून घ्यावा तेने पाविजे देवा स्वर्गलोकी श्रीराम एक म्हणती अघोर मंत्र तेने होईजे स्वतंत्र श्रीहरी जयेचा कळत्र तेची ओळे श्रीराम ती लागले सर्वधर्म तेथे कैचे क्रियाकर्म एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये श्रीराम एक म्हणती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप तेने गुणे सर्व संकल्प सिद्धिते पावती श्रीराम एक म्हणती बटुवैरव तेने पाविजे वैभव एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे श्रीराम एक म्हणती काळी कंकाळी एक म्हणती भद्रकाळी एक म्हणती उचिष्ट चांडाळी साहे करावी श्रीराम एक म्हणती विघ्नहर एक म्हणती भोळा शंकर एक म्हणती सत्वर पावे भगवती श्रीराम एक म्हणती मल्हारी सत्वरची सभाग्य करी एक म्हणती महावरी भक्ती व्यंकटेशाची श्रीराम एक म्हणती पूर्व ठेवा एक म्हणती प्रयत्न करावा एक म्हणती भार घालावा देवाचवरी श्रीराम एक म्हणती देवकैचा अंतची पाहतो भल्यांचा एक म्हणती हा युगाचा युगधर्म श्रीराम एक आश्चर्य मानिती एक विस्मयो करीती एक कंटाळून म्हणती काय होईल ते पहावे श्रीराम ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो श्रीराम आता असो हा स्वभाव ज्ञातांचा कैसा अनुभव तोही सांगिजेल सर्व सावधायिका श्रीराम एक म्हणती करावी भक्ती श्रीहरी देईल सद्गती एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय श्रीराम एक म्हणती भोग सुटेना जन्ममरण हे तुटेना एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या श्रीराम एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैसे क्रियाकर्म एक म्हणती हा अधर्म बोलोची नये श्रीराम एक म्हणती सर्वनासे उरले तेची ब्रह्म असे एक म्हणती ऐसे नसे समाधान श्रीराम सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक श्रीराम एक म्हणती हे नगडे अनुर्वाच्य वस्तुकडे जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रांसी श्रीराम तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चय कोण केला सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची श्रीराम अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले आता काही एक केले नवचे की श्रीराम एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची श्रीराम दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे श्रीराम सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता देही असोनी अलिप्तता सहजची झाली श्रीराम
एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्व वर्तावे दृश्य सोनी वेगळे भावे द्रष्टेपणे श्रीराम एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईंची अभेद तेथे कैसा मतिमंद द्रष्टा आणिला श्रीराम अवघी साखरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे द्रष्टा कैसा स्वानुभवे अवघेची ब्रह्म श्रीराम प्रपंच परब्रह्म अभेद भेदवादी मानिती भेद परिहा आत्मा स्वानंद आकारला श्रीराम विघुरले तूप थिजले तैसे निर्गुणाची गुणा आले तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे श्रीराम म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश द्रष्टेपणाचे सायास कासयासी श्रीराम ब्रह्मची आकारले सर्व ऐसा एकांचा अनुभव ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले श्रीराम अवघा आत्मा आकारला आपण भिन्न कैचा उरला दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी श्रीराम ऐक तिसरा अनुभव प्रपंच सारुणिया सर्व काही नाही तोची देव ऐसे म्हणती श्रीराम दृश्य अवघे वेगळे केले केवळ अदृश्यची उरले तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक श्रीराम परी ते ब्रह्म म्हणू नये उपाया सारिका अपाये शून्यत्वास ब्रह्म काये म्हणो येईल श्रीराम दृश्य अवघे ओलांडिले अदृश्य शून्यत्वी पडिले ब्रह्म म्हणून मुरडले तेथूनच मागे श्रीराम इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव तया संबंध बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम रायास नाही ओळखिले सेवकास रावसे कल्पिले परी ते अवघे व्यर्थ गेले राजा देखता श्रीराम तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म पुढे देखता परब्रह्म शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला श्रीराम परिहा सूक्ष्म अडताळा वारी विवेके वेगळा जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी श्रीराम आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले मूळ माये परते देखिले परब्रह्म श्रीराम वेगळेपणे पाहणेकडे तेने वृत्ती शून्यत्वी पडे पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा श्रीराम भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले वस्तू लक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी श्रीराम वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे निश्चयसी भिन्नपणे शून्यत्व लाभे श्रीराम या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे श्रीराम आपण वस्तू सिद्धची आहे म्हण मी ऐसे कल्पुणे साधू सांगती उपाये तुची आत्मा श्रीराम म्हण मी ऐसे नाथिले संती नाही निरोपिले मानावे कोणाच्या बोले म्हण मी ऐसे श्रीराम संतवचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभव मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू श्रीराम जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावेव आपुला घेती अनुभव विश्वजन श्रीराम लोभी धन साधू गेले तव ते लोभी धनची झाले मग ते भाग्य पुरुषी भोगिले सावकास श्रीराम तैसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी श्रीराम आपण वस्तू मुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला श्रीराम आत्मज्ञान निरोपिले येथामतीने बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरसननाम समास 10वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ निराकार म्हणजे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26 झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येकुणेसी बाणावे जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध
मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 2 समास साधके पहावे सावकास. विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाव उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदैश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला. श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुझी कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुझे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ सिद्धिते न पवे सर्वथा. साह्यामासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण. तया सोडवण आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोनी पडो हे आकाश आनिकाची वासन पाहू. स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा. हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे. खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा. नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा. नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले. सगुणी जाहले गुणातीत.
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.